क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड व क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशनतर्फे अकोल्यात वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिगेड्स प्रदान। पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी उपक्रमाचे केले कौतुक। अकोला शहर आणि ग्रामीण भागात वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीचे नियमन करणे हे पोलीस दलासमोर एक मोठे आव्हान ठरत आहे। रस्त्यावर सुरक्षितता आणि नियमशिस्त राखण्यासाठी बॅरिगेडची मोठी प्रमाणात आवश्यकता आहे। हे लक्षात घेऊन क्रेडिट ॲक्सेस आणि ग्रामीण लिमिटेड व क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशन यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून पुढाकार घेत ट्रॅफिक बॅरिगेड पोलीस विभागात सुपूर्द केले आहे। दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी माननीय श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशन यांनी पोलीस विभागाला 50 ट्रॅफिक बॅरिगेड प्रदान केले। या उपक्रमामध्ये वाहतुकीचे नियमन सुलभ होण्यास तसेच अपघात नियंत्रणास मदत होणार आहे। कंपनीचा हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। अकोला जिल्ह्यात वाहतूक नियंत्रण आणि शिस्तबद्धतेसाठी अशा प्रकारची मदत महत्त्वपूर्ण ठरते। समाजातील विविध संस्था, कंपन्या आणि नागरिकांनी अशा प्रकारे प्रशासनासोबत हातभार लावल्यास अपघातमुक्त, सुरक्षित आणि नियमबद्ध वाहतूक व्यवस्था उभारता येईल। आम्हाला विश्वास आहे की पुढील काळात देखील हे सहकार्य असेच कायम राहील, असे मत पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केले। उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। डिव्हिजन मॅनेजर बाबूलाल शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आमची संस्था केवळ वित्तीय सेवा पुरवण्यापुरती मर्यादित नाही, सामाजिक उत्तरदायित्व हा आमच्या कामाचा अविभाज्य भाग आहे। वाहतुकीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आम्ही दरवर्षी पोलीस विभागास मदत करत आहोत। यापुढेही समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील। एरिया मॅनेजर दीपक राऊत आणि ब्रांच मॅनेजर अमोल चव्हाण यांनीही यावेळी उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले। त्यांनी सांगितले की सुरक्षित वाहतूक ही प्रत्येक नागरिकाची गरज आहे। पोलीस विभागाच्या कामाला हातभार लावण्याचा आम्हाला अभिमान आहे। या कंपनीचे कंपनीचे डिव्हिजन मॅनेजर बाबूलाल शेख, एरिया मॅनेजर दीपक राऊत, ब्रांच मॅनेजर अमोल चव्हाण, सुबोध तायडे यांच्यासह कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलीस विभागाकडून RPI गणेश जुमनाके व सर उपस्थित होते व त्यांच्या कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।